या बाबतीमध्ये मी अधिक न बोलणं, मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेवटी आता तपास सुरू आहे. काल ते शरण गेलेले वाल्मिकी कराड, त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई 100% केली जाईल, जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. वारंवार धनंजय मुंडेंचं नाव समोर येतं, म्हणजे कुठेतरी आहे, काही संबंध आहे. नाही, धनंजय मुंडेचा मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणू देतात, त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे निश्चित प्रकारे असते आपल्याला वाटतं. व्हिडिओ व्हायरल होता, त्यांचा संबंध आहे, पान आलत नाही, आपण नाही म्हणता. नाही पंकजाताई असू द्या किंवा पंकजाताई आमच्या नेते आहेत, धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आहेत. आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही अवघा, शेवटी ठीक आहे, मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो. एखाद्या मित्राने, कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं काय त्यात दोष असतो असं नाहीये. त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, धनंजय मुंडे साहेबांचा या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा की मला पहिल्यांदा 2025 मध्ये मामा काय पाहायला मिळेल मंत्री म्हणून? 2025 मध्ये हे राज्य तुम्हाला खूप पुढे गेलेलं दिसेल. खूप चांगल्या, म्हणजे इथं जनता आनंदी राहील, शेतकरी आनंदी राहील, सगळे कामगार म्हणजे सगळे तुम्हाला आनंदी दिसतील, एवढं मी तुम्हाला सांगतो.